न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त नवीन नाशिक परिसर रविवारी जल्लोष, उत्साह आणि सामाजिक संदेशांनी दुमदुमून गेला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत जाधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. उत्तमनगर येथील बुद्ध विहारातून सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या हस्ते नारळ फोडून मिरवणुकीचा शुभारंभ झाला. यावेळी नगरसेवक मुरली तात्या भामरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर मिरवणूक पवननगर, सावतानगर, दिव्या ॲडलॅब, त्रिमूर्ती चौकामार्गे हेडगेवार नगरपर्यंत उत्साहात पार पडली. मिरवणुकीत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा जागर करण्यात आला. मान्यवरांना त्यांच्या कादंबऱ्या भेट स्वरूपात देण्यात आल्या. तसेच महिला सबलीकरण, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि झाडे लावा झाडे जगवा यांसारखे सामाजिक संदेश देणारे आकर्षक फलक आणि रथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. घोषणाबाजी, ढोल ताशांचा गजर आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांमुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक योगेश साळुंखे, काँग्रेस नेते ज्ञानेश्वर काळे, सामाजिक नेते बबन गायकवाड, युवा नेतृत्व किरण जाधव, सिडको महिला काँग्रेस अध्यक्षा मीरा साबळे, तसेच संतोष डोंगरे, विजय खणपटे, जगताप ताई, गणेश जाधव, नागेश जाधव, सनी त्रिभुवन, प्रमिला जाधव, वंदना कांबळे, ज्ञानेश्वर भांगरे, किशोर आठवे, दीपक जाधव, विकास थोरात, प्रदीप वाघमारे आणि सुनील पारखे यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक समता, बंधुता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि परिवर्तनाचा संदेश देणारी ही शोभायात्रा नवीन नाशिकमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव मोठ्या उल्हासात साजरा केला जात आहे. आणि या संस्थेचे संस्थापक आणि आमचे मित्र श्री भरत जाधव यांनी अतिशय चांगला उपक्रम हाती घेऊन हा जयंती उत्सव ते साजरा करत आहेत. त्यामध्ये लोकशाहीर यांचे जे साहित्य आहे, विविध पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांचं वाटप ते दरवर्षी या उत्सवात सामील होणाऱ्या प्रत्येकाला करतात आणि त्यांच्या विचारांचा मसा ते अशा प्रकारे पुढे नेतात. या जयंती उत्सवासाठी माझ्या सर्वांना शुभेच्छा. आदरणीय शेखर देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जयंती उत्सवाची सुरुवात होते. मागील वर्षी पण आम्ही भाग्यवान आहोत का त्यांच्या हस्तेच या ठिकाणी सुरुवात झाली होती. आपण या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना विविध उपक्रम घेत असतो. अण्णाभाऊने लिहिलेल्या ज्या कादंबऱ्या आहेत, तारा, चंद्रा, फकीरा, वारण्याचा वाघ, ठासलेल्या बंदुका, जिवंत काडतुस, त्या आपण प्रमुख पाहुण्यांना आणि आलेल्या अतिथींना प्रेझेंट म्हणून देत असतो. या ठिकाणी तरुण पिढीला एक नवीन आदर्श निर्माण व्हावा, अण्णाभाऊंचे विचार तळागाळात पोहोचावे म्हणून व्यसनमुक्तीसारखे कार्यक्रम आपण संस्थेमार्फत राबवत असतो. महिला सबलीकरणावर आपण शिलाई मशीन मोफत कोर्स करतो, ब्युटी पार्लर, आरीवर्क असे मोफत कोर्स करून असे विविध उपक्रम या संस्थेमार्फत करतो. आजही या ठिकाणी साहेबांनी जी उपस्थिती दिली, आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि आलेल्या सर्व समाज बांधवांना आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय राष्ट्रवादी, जय लहुजी. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.